जय भीम नगरचं झालं काय? अन्यायाची वर्षपूर्ती. मुंबईच्या पवई हिरानंदानीसारख्या उच्चभ्रू आणि पॉश सोसायटीने वेढलेल्या परिसरात कष्टकरी कामगारांची 900 झोपड्यांची वस्ती म्हणजे जय भीम नगर. 25 वर्षे वास्तव केल्यानंतर एके दिवशी इथले लोक बेसावध असताना 200 ते 300 पोलीस व पालिकेच्या फौजफाट्यात अक्षरशः मारून झोडून अमानुष छळ करून त्यांच्या झोपड्यांवर बुलडोजर चालवण्यात आला. ऐन पावसाळ्यातील लोक मुलाबाळांसह रस्त्यावर आले. 6 जून 2024 ही तारीख येथील रहिवाशांसाठी काळ रात्र ठरली. यंत्रणेकडून अमानुषतेचं टोक गाठल्यानंतरही रस्त्यावर पालं ठोकून राहत असलेले हे लोक आजही त्याच यंत्रणेकडे न्यायासाठी डोळे लावून बसलेले आहेत. 4 जून 2024 महाराष्ट्र लोकसभेचा निकाल. संपूर्ण देश हा लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना 4 जून रोजी जय भीम नगर या वस्तीला बेकायदेशीर असल्याची नोटीस लागली. मतदान करताना कायदेशीर असलेली ही माणसं मतदान संपल्यानंतर मात्र बेकायदेशीर झाली होती. नोटीस लागल्यानंतर लोक सैरभैर झाले. वस्तीतील पुढाऱ्यांनी झोपडपट्टीवासियांना तोफेच्या तोंडी देऊन एका रात्रीत परिवारासह गाशा गुंडाळला. आपलं छप्पर जाणार या भीतीने टळटळत्या उन्हात झोपडपट्टीवासियांनी पालिका, पोलीस, लोकप्रतिनिधी यांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली. मात्र शेवटी त्यांच्या पदरी निराशाच पडली. गेल्या 25 वर्षात कष्टाच्या पैशातून उभा केलेला हा संसार उद्ध्वस्त होणार असल्याने शेवटी झोपडपट्टीवासियांनी प्रतिकार करायचा ठरवलं. कारवाई करण्यासाठी येणाऱ्या पालिका व पोलिसांचा सनदशीर मार्गाने विरोध करायचा असं ठरलं आणि झालं देखील तसंच. फुले आंबेडकरांच्या तसबिरी घेऊन रहिवाशी झोपडपट्टीच्या मुख्य रस्त्यावर बसले. मुले, आबालवृद्ध, महिला, बालके असे असंख्य रहिवाशांनी रस्ता ओलांडला. निषेध घोषणाबाजी सुरूच होती. काही तासांच्या प्रतीक्षेनंतर पालिका आणि पोलिसांना वरून आदेश आले आणि त्यांनी कारवाई तीव्र केली. झोपडपट्टीच्या दिशेने जात असताना पोलिसांनी रहिवाशांवर झडप घातली आणि अचानक वस्तीतून काही अनोळखी टोळक्याने पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावण्यास सुरुवात केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं. संपूर्ण मीडिया फोकस पोलिसांच्या बाजूने आणि अन्यायग्रस्त रहिवाशांच्या विरोधात केला. या दगडफेकीत कृतीच्या आडून पोलिसांनी आपला कार्यभाग साधला. नक्षली वस्तीत जशी कारवाई करतात तशी पोलिसांनी मुले, वृद्ध त्याचबरोबर महिलांना घरात घुसून लाठ्या काठ्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. जखमी अवस्थेतच पोलिसांनी अनेक महिला व तरुणांना पवईच्या पोलीस कस्टडीत डांबलं. दरम्यान बुलडोझरने संपूर्ण झोपडपट्टी भुईसपाट झाली होती. बड्या बिल्डर लॉबीला खुश करण्यासाठी यंत्रणा कशी कामाला लागते याचे हे जिवंत उदाहरण. आई बाप जखमी अवस्थेत पोलीस कस्टडीत तर त्यांची लहान मुले भयभीत अवस्थेत पोलीस स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर असे चित्र मुंबई सारख्या मोठ्या शहरात पाहायला मिळालं. कुठे खुट्ट झालं तरी हळहळणारा आपला समाज या घटनेनंतर मात्र शांत होता. पोलीस यंत्रणांनी पीडितांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. घर तर गेलं होतंच, परंतु आता इथून सुटका करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली होती. दोन्ही पातळ्यांवर लढा देत असताना तब्बल 20 दिवसांनी पीडितांची जामिनावर सुटका झाली. सुटून आल्यानंतर ते जेव्हा परत वस्तीत गेले तेव्हा सर्व जमीनदोस्त झालं होतं. 25 वर्षात कष्टातून उभे केलेले संसार बेचिराग झाले होते. त्याच भांबावलेल्या अवस्थेत लोकांनी जुने ताडपत्रे, फ्लेक्स, बॅनर एकत्र करून पावसात आपला बचाव केला. मग सुरू झाला चमकोगिरीचा आणि मीडिया अटेन्शनचा खेळ. कालपर्यंत कुणाच्याही खिजगणीत नसलेला लोकांपुढे आमदार, खासदार, पुढारी, मंत्र्यांच्या रांगा लागल्या. सहानुभूती आणि न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांची भाषणबाजी, घोषणाबाजीने टाळ्या आणि मीडिया स्पेस मिळाली खरी,
पण ज्याच्यासाठी हा सर्व संघर्ष सुरू होता त्यावर नेमकं कोणी बोलायला तयार झालं नाही. ऊन, वारा, पाऊस झेलत ते आजही त्याच रस्त्यावर राहत आहेत. ना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, ना दिवाबत्ती आणि ना शौचालय. अशा परिस्थितीत ते जगत असताना चमकोगिरी आणि मीडिया बाईट्ससाठी आसुसलेल्या तथाकथित सामाजिक कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री हे आज या पीडित झोपडपट्टीवासियांकडे लक्ष द्यायला तयार नाही. जय भीमनगर झोपडपट्ट्यांवर अमानुष कारवाई केल्याप्रकरणी पालिकेचे अधिकारी, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिल्डरचे प्रतिनिधी, स्थानिक पुढारी, त्याचबरोबर एका बौद्ध धर्मगुरूवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याचं पुढे झालं काय हे अद्याप कुणालाच कळालेलं नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी होईल तेव्हा होईल, परंतु जय भीम नगरचे झोपडपट्टीधारक आजही आपल्याला घर मिळेल, आपलं पुनर्वसन होईल या आशेने सरकारकडे डोळे लावून बसलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात तरी त्यांना न्याय मिळेल का, हाच यक्ष प्रश्न सध्या त्यांच्या पुढे उभा आहे. अविनाश दिलीप हजारे.